शिवरायांच्या विजयी मोहिमेने सुलतान अली आदिलशहाला महाराष्ट्रातील त्याच्या ताब्यात असलेल्या प्रदेशांबद्दल चिंतित करून सोडले होते. अफजल खानाचा मृत्यू आणि फाजल खानाच्या पराभवामुळे आदिलशहा अशा एका शूर सरदाराच्या शोधात होता, जो शिवाजीराजांची महत्वाकांक्षी घोडदौड कायमची थांबवू शकेल. आणि त्याला उत्तर मिळाले. कर्नूलच्या किल्ल्याचा किल्लेदार सिद्दी जोहर. सिद्दी जमातीतील लोक त्यांच्या शौर्य आणि निष्ठेसाठी ओळखले जायचे. जोहर हा खरा योद्धा होता. महापराक्रमी मलिक अंबर हा देखील सिद्दी जमातीतील होता. आदिलशहाने पाचारण करताच सिद्दी जोहर त्याच्या हबशी सेनेसोबत विजापुरात दाखल झाला. जोहरचे स्वागत करून आदिलशहाने त्याला अनेक बक्षिसं दिली आणि त्याला सलाबत खान हा खिताब जाहीर केला. जौहरच्या नेतृत्वाखाली आदिलशहाने सिद्दी मसूद, रुस्तमेजमान, फाजल खान, मुधोळकर, बाजी घोरपडे असे सरदार दिले. जोहरच्या सेनेत 35,000ची प्रचंड फौज होती. याशिवाय आदिलशहाने कोकणातील सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव यांना पत्रे लिहून सिद्दी जोहरला शिवाजीराजांच्या विरोधात मदत करण्याचे आवाहन केले. शेवटी त्याने दिल्लीला मुघल बादशहा औरंगजेबाला पत्र पाठवून शिवाजीराजांच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी मदत मागितली. या युतीनंतर सिद्दी जोहर आपली फौज उभारून मराठ्यांच्या अजेय नायकाशी लढा देण्यास सिद्ध झाला आणि 2 मोठ्या सैन्यांमधील संघर्षाची तयारी झाली. सिद्दी जोहरच्या महाराष्ट्रावरील आक्रमणाच्या बातम्या पोहोचल्या तेव्हा शिवाजीराजे पन्हाळ्याच्या 40 मैल पूर्वेला मिरजेत होते. आदिलशाही सैन्याविरुद्ध संरक्षण म्हणून पन्हाळगडाचे महत्त्व लक्षात घेऊन राजांनी किल्ला अजून बळकट करण्याचा आदेश दिला आणि या गडाला आपलं तळ बनवण्याचा निर्णय घेतला. येणाऱ्या संकटाला तोंड देण्यासाठी आणि स्वराज्याचे संरक्षण करण्यासाठी मजबूत पन्हाळगड दिमाखात उभा होता. 2 मार्च 1660 रोजी आम्ही शिवाजीराजांसह पन्हाळगडाच्या भक्कम तटबंदीमध्ये प्रवेश केला आणि येणाऱ्या आक्रमणाला सामोरे जाण्यास सज्ज झालो. पन्हाळगडावर थेट हल्ला करून विजय मिळवणे अशक्य असल्याचे सिद्दी जोहरने हेरले. किल्ल्याला वेढा घालून किल्ल्यावरचे दारुगोळा आणि अन्नधान्य संपल्यावर शिवाजीराजा शरण यावा ही जोहरची योजना होती. आपल्या विशाल सैन्याने गडाला घेरून जोहरने गडावर सतत तोफगोळ्यांचा मारा सुरू केला. परंतु राजांनी केलेल्या काटेकोर बंदोबस्तामुळे जोहरचे प्रयत्न अपयशी ठरले. आम्ही किल्ल्यावरून करत असलेल्या तोफांच्या अचूक मारामुळे शत्रू दूरच राहिला आणि जौहरच्या काही दिवसातच किल्ला काबीज करण्याच्या महत्वाकांक्षा खिळखिळ्या झाल्या. या दरम्यान फाजल खानास ब्रिटिशांच्या लांब पल्ल्याच्या तोफांची आठवण झाली. त्याने जोहरला ब्रिटिशांची मदत घेऊन किल्ल्याची तटबंदी फोडण्याचे सुचवले. जोहरने ब्रिटिशांसोबतच्या युतीचे फायदे लक्षात घेऊन राजापुरात ब्रिटिशांकडे दूत पाठवला. विजापूर सुलतानाकडून भविष्यात व्यापार सवलतींच्या आशेने ब्रिटिश अधिकारी हेनरी रेविंग्टनने सिद्दी जोहरला मदत करण्यास मान्यता दिली. लांब पल्ल्याच्या ताकदवान तोफेसह रेविंग्टनने स्वतः सिद्धीच्या सैन्यात सामील होऊन वेढ्याला एक नवीन दिशा दिली. ब्रिटिश तोफांच्या गडगडाटाने पन्हाळगडाच्या भिंतींवर मारा सुरू केला तेव्हा शिवाजी महाराजांनी गडाच्या माथ्यावरून हा अनपेक्षित विश्वासघात पाहून तीव्र राग व्यक्त केला. परंतु ब्रिटिशांच्या जबरदस्त तोफखान्याच्या स्फोटांनीही आमची तटबंदी भेदली नाही. वेढ्याच्या कठीण परिस्थितीत सेनापती नेतोजी पालकर यांच्या आगमनावर आमच्या आशा टिकून होत्या, ज्यांच्या येण्याने युद्धाचे पारडे आमच्या बाजूने झुकू शकले असते. आणि त्याचवेळी दिल्ली सुलतानशाहीचा सम्राट औरंगजेबाच्या रूपात एक फार मोठे संकट महाराष्ट्रावर येऊ पाहत होते. आदिलशहाचा तातडीचा संदेश मिळाल्यावर औरंगजेबाने मराठी सत्ता मोडून काढण्याची संधी चालून आलेली पाहिली. आपल्या मार्गातील अडथळा नष्ट करण्याच्या हेतूने औरंगजेबाने आपला मामा पराक्रमी अमीर उल उमरा नवाब बहादूर मिर्झा अबू तालिब, जो शाइस्ता खान नावाने प्रसिद्ध होता,
याला महाराष्ट्रावर स्वारी करण्यास पाठवले. शाइस्ता खान औरंगजेबास निष्ठावान होता आणि त्याच्याकडे अनुभव, अतुलनीय शौर्य, तीव्र बुद्धिमत्ता आणि कठोर वृत्ती होती. 77,000 घोडेस्वार आणि 30,000 पायदळ सैनिकांच्या प्रचंड फौजेसह शाइस्ता खान दख्खनच्या भूमीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दिल्लीहून निघाला. युद्धाचे नगारे मोठ्या आवाजात वाजत असताना आम्ही याही संघर्षाला सामोरे जाण्यासाठी तयार होत होतो. आमच्या सहनशीलतेची अशा दुहेरी संकटातून यापूर्वी कधीही अशी परीक्षा घेतली गेली नव्हती. शिवाजीराजे पन्हाळगडावर अडकले होते आणि सिद्दी जोहरने गडाला वेढा घातला होता. त्यावेळी नेतोजी पालकर दक्षिण महाराष्ट्रातील आदिलशहाच्या ताब्यातील प्रदेश परत मिळवण्यासाठी सतत प्रयत्नशील होते. जेव्हा पन्हाळ्यावरील गंभीर परिस्थितीची बातमी नेतोजींपर्यंत पोहोचली, तेव्हा ते राजांना जोहरच्या तावडीतून सोडवण्यासाठी तडक निघाले. राजगडावर जिजाऊ साहेबांचा सल्ला घेण्यासाठी ते गेले, परंतु राजांस सोडवून न आणू शकल्यामुळे आऊसाहेबांच्या नजरेस नजर मिळवण्याची नेतोजींची हिंमत होत नव्हती. जिजामाता यांनी कठोर शब्दात नेतोजींना फटकारले आणि सांगितले की जर गरज भासली तर त्या स्वतः आपल्या मुलाला, मराठी राज्याच्या राजाला सोडवण्यासाठी शस्त्र उचलतील. त्यांच्या या दृढतेने प्रेरित होऊन नेतोजींनी त्यांच्या समोर नतमस्तक होऊन त्वरित पन्हाळगडाकडे रवाना होण्याची प्रतिज्ञा केली. नेतोजी आणि त्यांचे सहकारी 130 मैलांच्या प्रवासासाठी राजगडावरून निघाले. गेल्या काही महिन्यांपासून नेतोजी आणि त्यांचे सैन्य सतत शत्रूशी लढत होते. आता 40,000 सैनिकांच्या सिद्दी जोहरच्या सैन्याशी लढण्यासाठी अगदी थोड्या सैनिकांसह उभे राहणे ही आव्हानात्मक गोष्ट होती. तरीही नेतोजी जौहरला आव्हान देण्यासाठी आणि शिवाजी महाराजांच्या पन्हाळगडातून सुटकेसाठी ठाम होते. जौहरच्या सैन्यात लवकरच बातमी पसरली की नेतोजी स्वतः पन्हाळगडाकडे येत आहेत. परंतु जौहर सहज फसणारा नव्हता. त्याने वेढा अधिक घट्ट करून नेतोजीला रोखण्यासाठी एक लहान तुकडी पाठवली. पन्हाळगडाच्या माथ्यावरून पाहणाऱ्या लोकांनी नेतोजींच्या आगमनाने आशेचा किरण पाहिला. परंतु जौहरच्या व्यवस्थापनाने वेढा पूर्णपणे आवळून ठेवला. युद्धात जौहरच्या सैन्याने अत्यंत आक्रमकपणे लढा दिला, तर सततच्या मोहिमेंमुळे थकलेले मराठा सैनिक हरले आणि त्यांनी युद्धभूमीवरून माघार घेतली. नेतोजींच्या पराभवामुळे राज्याला मोठा धक्का बसला, कारण ते शिवाजीराजांना वाचवण्यासाठीची शेवटची आशा होते. आषाढ महिन्यात मुसळधार पावसात सुद्धा सिद्दी जोहरने पन्हाळगडावरचा वेढा घट्ट ठेवला. प्रत्येक सैनिक डोळ्यात तेल घालून उभा होता आणि प्रत्येक गस्त व्यवस्थितपणे हाताळली जात होती. किल्ल्यावरून सुटकेसाठी कोणतीही संधी उरली नव्हती. शिवाजीराजे या संकटामुळे चिंतित होते आणि त्यांनी सुटकेच्या शक्य त्या सर्व मार्गांचा विचार केला. आणि एके दिवशी मराठी गुप्तहेरांनी वेढ्यातील एक अरुंद फट शोधल्यावर सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या. हा मार्ग कठीण होता, पण तेथे पहारा नव्हता. या धोकादायक मार्गाच्या शोधामुळे शिवाजीराजांनी एक धाडसी योजना आखली. त्यांनी गंगाधर पंत या वकिलाला सिद्दी जोहरच्या तंबूत एक पत्र घेऊन पाठवले, ज्यामध्ये शिवाजीराजांनी आपले बिनशर्त आत्मसमर्पण मान्य केले होते. गंगाधर पंतांनी पत्रातील मजकूर वाचून दाखवल्यावर सिद्दी जोहर थोडा विचारात पडला. अफजल खानाचा प्रतापगडावरील पराभव त्याला आठवत होता, त्यामुळे तो सावध होता. तरीसुद्धा संभाव्य फायद्यांचा विचार करून त्याने अटी मान्य केल्या, कारण त्याला विश्वास होता की पन्हाळगडाला वेढा देऊन त्याचे विशाल सैन्य वरचढ ठरले होते. 4 महिन्यांच्या कठोर वेढ्यानंतर शिवाजी महाराजांनी आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतल्याने जौहरच्या सैन्याचा पन्हाळगडावरील ताबा काहीसा सैल झाला. शिवाजी महाराजांनी शरणागती पत्करल्याच्या अफवा जौहरच्या छावणीत पसरल्या, ज्यामुळे आदिलशाही सैनिक विजय मिळवल्याच्या आनंदात होते. 12 जुलै 1660च्या वादळी रात्री शिवाजीराजे 600 मराठा सैनिकांसह किल्ल्याच्या बाहेर पडले.
गुप्तहेरांनी शोधलेला खडतर मार्ग धरून ते पन्हाळगडाच्या पश्चिमेला 40 मैल अंतरावर असलेल्या विशाळगडाच्या दिशेने निघाले. परंतु त्यांना माहीत नव्हते की विशाळगडालाही आदिलशाहीच्या आज्ञेवरून सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव यांनी वेढा घातला होता. जौहरच्या वेढ्यामुळे बाहेरील संपर्क तुटल्याने मराठ्यांनी निर्धाराने आपली वाटचाल सुरू ठेवली. अंधारात आणि पावसात खडतर रस्त्यावरून मार्गक्रमण करताना प्रत्येक पावलागणिक त्यांच्या हृदयाची धडधड वाढत होती. जौहरच्या छावणीकडे उतरताना सैनिक कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यास सज्ज होते. वादळी हवामानाने त्यांच्या धाडसी सुटकेसाठी कवच दिले, कारण जौहरचे सैनिक आपापल्या तंबूत सुरक्षित होते आणि मराठ्यांच्या पलायनाची त्यांना कोणतीही कल्पना नव्हती. वेढ्यातून पूर्णपणे बाहेर पडताना मराठी सैनिकांनी सुटकेचा एक निश्वास सोडला. तरीही त्यांचा आनंद तात्पुरता होता, कारण विशाळगडावर सुरक्षित पोहोचण्यासाठी अजून 40 मैलांचा प्रवास करायचा होता. ठाम निर्धाराने त्यांनी पुढे वाटचाल केली आणि राजांच्या पालखीसह खडतर वाट ते पार करत राहिले. खडकाळ डोंगरमाळ मागे टाकून मराठे घनदाट अरण्यात शिरले. प्रत्येक पावलागणिक त्यांच्या पायाखालची ओलसर जमीन खचत होती. पावसाने भिजलेल्या झाडांच्या फांद्या त्यांचा मार्ग अडवत होत्या, ज्यामुळे त्यांची वाट अजूनच बिकट झाली होती. मात्र अचानक पळत असताना त्यांना क्षणभर अंधारात 2 सावल्या दिसल्या. मराठ्यांच्या त्या छोट्या तुकडीला काळजीने घेरलं. आमच्या मार्गात मोठा अडथळा ठरू शकणाऱ्या या सावल्या म्हणजे सिद्धी जोहरचे हेर तर नव्हे. मावळ्यांनी अंधारात त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, पण अंधाराचा फायदा घेत त्या सावल्या केव्हाच पसार झाल्या होत्या. जौहरच्या छावणीत ही बातमी पोहोचणार आणि शत्रू केव्हाही आपल्या मागावर येऊन धडकणार याची कल्पना आल्याने मावळ्यांनी तात्काळ एक योजना आखली. लगेच त्यांनी एक दुसरी रिकामी पालखी पुढे आणली. शिवाजीराजांसारखाच दिसणारा एक मावळा राजांसारखे कपडे घालून त्या पालखीत बसला आणि त्यासोबत 20 मावळे त्या मार्गावर वाटचाल करू लागले. शिवाजीराजे दुसऱ्या पालखीत बसले आणि त्या पालखीसह उर्वरित सगळे मावळे एका वेगळ्या वाटेने विशाळगडाकडे धावू लागले. शिवाजीराजे गडावरून निसटून पळाल्याच्या बातमीने जौहरच्या छावणीत खळबळ उडाली. जौहर स्तब्ध झाला. त्याची अनेक महिन्यांची सगळी मेहनत राजांच्या धाडसी सुटकेमुळे वाया जाण्याच्या मार्गावर होती. त्याने तातडीने आपला जावई सिद्दी मसूदला 2000 घोडेस्वारांसह राजांच्या पाठलागावर धाडलं. पावसाच्या माऱ्यात आणि खडतर वाटांवरून सिद्दी मसूद आणि त्याचं सैन्य निघालं. संतापात दौड करणाऱ्या मसूदला काही काळातच एक पालखी आणि काही मराठे धावताना दिसले. लवकरच मसूदच्या सैनिकांनी पालखीला गराडा घातला. पालखीत कोण आहे याची विचारपूस केल्यावर मावळ्यांनी सांगितले की पालखीत बसलेली व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः शिवाजीराजे आहेत. मिळालेल्या यशाने सिद्दी मसूद अत्यानंदित झाला. पालखी छावणीत आणली गेली. मशालीच्या प्रकाशात व्यवस्थित बघितल्यावर कळलं की ज्याला सर्वजण शिवाजीराजे समजत होते तो राजांचा शिवा नावाचा न्हावी होता. छावणीत पसरलेला आनंद क्षणार्धात नाहीसा झाला. जौहरचा संताप अनावर झाला. मसूदच्या अपयशामुळे छावणीत निराशा पसरली. अपयशाने खचून न जात सिद्दी मसूदने पुन्हा एकदा राजांचा पाठलाग सुरू केला. दरम्यान शिवाजीराजे आणि मावळे पावसाने झोडपलेल्या अरण्यातून पुढे जात राहिले. काही तासांनंतर त्यांना दुरून गोंगाट ऐकू येऊ लागला. मागे वळून पाहिल्यावर मसूद आणि त्याचे घोडेस्वार वेगात दौडत येत असताना दिसत होते. या गंभीर संकटाची जाणीव होताच राजांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक पराक्रमी वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी मसूदला थोपवून धरण्याचा मनसुबा व्यक्त केला. त्यांनी राजांना विनंती केली की राजांनी स्वतः काही सैनिकांसह विशाळगडाच्या दिशेने पुढे जावं आणि बाजी 300 शूर मावळ्यांना घेऊन खिंडीतच सिद्दी मसूदला अडवतील. बाजींना खिंडीत सोडून जाण्याचं दुःख राजांना होत होतं, पण त्यांनी हे पवित्र कार्य बाजींवर सोपवलं.
विशाळ गडावर पोहोचता क्षणीच 3 तोफांचा इशारा देण्याचे वचन त्यांनी बाजींना दिले. सर्वांचे चेहरे निश्चयाने धगधगत होते. राजे आणि बाजी वेगवेगळ्या मार्गाने निघाले आणि पुढील प्रवास अजूनही किती धोक्याचा आहे याची प्रत्येकाला जाणीव होती. सिद्दी मसूदच्या सैन्याने जेव्हा अरुंद खिंडीत प्रवेश केला तेव्हा बाजी प्रभू देशपांडे आणि शूर मावळे मसूदची वाट अडवून उभे असलेले दिसले. प्रत्येक क्षणागणिक शिवाजीराजे विशाळगडाच्या जवळ जात होते, पण मसूदच्या सैन्याला निदान 2 तास तरी खिंडीत अडवून धरणे अतिशय महत्वाचे होते. तलवारींचा खणखणाट आणि घोड्यांच्या टापांचा आवाज त्या घाटात घुमत होता. मसूदच्या 2000 घोडस्वारांना बाजींनी आणि केवळ 300 मावळ्यांनी खिंडीत प्रतिकार करत अडवून धरले होते. सूर्य आकाशात वर चढत होता आणि त्याच्या प्रकाशात बाजी आणि मावळे अभेद्य निश्चयाने लढत असल्याचं दृश्य उजळून निघालं होतं. दरम्यान शिवाजीराजे विशाळगडाच्या पायथ्याजवळ पोहोचले आणि तिथे त्यांना एक चिंताजनक दृश्य दिसले. विशाळगडाला जसवंतराव आणि सूर्यरावाचा वेढा पडला होता. खरं तर ज्यांनी महाराष्ट्राच्या मातीचं रक्षण करायला हवं होतं तेच परकीय सुलतानाच्या कृपा आशीर्वादासाठी आपल्या लोकांचा विश्वासघात करत होते. शिवाजीराजे आणि मावळ्यांनी सूर्यरावाच्या सैन्याशी घनघोर लढाई केली आणि वेढ्यातून शिताफीने वाट काढत शिवाजीराजांनी विशाळगडाचा प्रवेश केला. किल्ल्यात प्रवेश करताच राजांनी तोफांची सरबत्ती करून आपण विशाळगडावर सुखरूप पोहोचल्याचा बाजींना इशारा दिला. त्यांचे संपूर्ण लक्ष खिंडीत लढणाऱ्या बाजींकडेच होते. इकडे खिंडीत बाजी प्रभू गंभीर जखमी अवस्थेत शत्रूचा प्रतिकार करत होते. अनेक मावळे धारातीर्थी पडले होते, तरीही बाजी अजूनही ठामपणे लढतच होते. रणभूमी रक्ताने माखली होती. सूर्य माथ्यावर तळपत होता. तेवढ्यात तोफांची गर्जना बाजींच्या कानावर पडली. राजे सुखरूप गडावर पोहोचले होते आणि बाजींनी त्यांचे काम फत्ते केले होते. त्या क्षणाची वाट पाहणाऱ्या बाजींनी रणांगणात आपला प्राण सोडला. त्यांच्या बलिदानामुळे त्या खिंडीनं पावनखिंड हे नाव धारण केलं. स्वराज्याच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या वीरांच्या पवित्र रक्ताचं प्रतीक होती ती पावनखिंड. बाजींच्या जाण्यानं शिवाजीराजांना अतोनात दुःख झालं. विशाळगडावर जसवंतराव आणि सूर्यरावाला हरवून काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर शिवाजीराजे राजगडाकडे जिजाऊ साहेबांची भेट घेण्यासाठी रवाना झाले. प्रवासात पन्हाळ्यावरून सुटकेचा आनंद, बाजींच्या बलिदानाचं दुःख आणि दीर्घ कालखंडानंतर आईसोबत होणाऱ्या भेटीची आतुरता अशा संमिश्र भावनांनी राजे भारावून गेले होते. मी या प्रवासात राजांसोबत होतो, पण बाजींच्या बलिदानाचं ओझं मनावर होतं. त्यांच्या शौर्याने आणि निष्ठेने आम्हा सर्वांच्या हृदयात एक अजरामर जागा मिळवली होती.